नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत, द बेंगॉल पॅराडॉक्स. एकेकाळी देशातील सर्वात समृद्ध असणारा हा प्रदेश आज इतक्या मोठ्या आव्हानांचा सामना कसा करत आहे. चला तर मग या विश्लेषणाच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रवास समजून घेऊया. आता आजची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. गोपाळ कृष्ण गोखले यांचे एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, बंगाल जे आज विचार करतो ते भारत उद्या विचार करतो. विचार करा, हा तो काळ होता जेव्हा बंगाल भारताचा सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 1950च्या दशकात भारताच्या एकूण मॅन्युफॅक्चरिंग आउटपुटमध्ये एकट्या बंगालचं तब्बल 27% योगदान होतं. पण आता त्या सुवर्ण काळाची तुलना या एका धक्कादायक आकड्याशी करा. 8.15 लाख कोटी रुपये. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. 2026-27 या वर्षासाठी राज्याच्या थकीत कर्जाचा हा अंदाजित आकडा आहे. एकेकाळचं आर्थिक पॉवर हाऊस ते आजची ही विदारक स्थिती, ही घसरण खरोखरच विचार करायला लावणारी आहे. तर या विश्लेषणात आपण गेल्या 50 वर्षांचा हा प्रवास 5 प्रमुख टप्प्यांतून समजून घेणार आहोत. बंगालची घसरण, कम्युनिस्ट राजवटीचा प्रभाव, टीएमसीचा उदय, राज्यासमोरची आधुनिक संकटे आणि शेवटी यातून बाहेर पडण्याचा म्हणजेच पुनरुज्जीवनाचा मार्ग. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. बंगालची नेमकी घसरण कशी झाली? ही आकडेवारी बघा, परिस्थिती किती बदलली आहे हे यातून अगदी स्पष्ट होतं. एकेकाळी 27% असणारं मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट आता थेट 5% आलंय. आणि दरडोई जीडीपी, जो एकेकाळी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 127% होता, तो आता 84% घसरला आहे. ही फक्त काही आकडेवारी नाहीये, तर एका राज्याच्या आर्थिक पिछेहाटीचा हा अगदी थेट आणि वस्तुनिष्ठ पुरावा आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, कम्युनिस्ट राजवटीचा प्रभाव. फिलिप्स आणि डनलॉप सारख्या तब्बल 6,000हून अधिक कंपन्यांनी बंगाल का सोडला हे समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. बंगालच्या आधुनिक राजकारणाचा इतिहास आपण या 3 प्रमुख स्थित्यंतरांवरून समजू शकतो. स्वातंत्र्यानंतरचा काँग्रेसचा काळ, त्यानंतर आलेली आणि तब्बल 34 वर्ष टिकलेली कम्युनिस्ट राजवट, जिने या आर्थिक बदलांचा पाया रचला, आणि त्यानंतर 2011 पासून सुरू झालेला टीएमसीचा काळ. कम्युनिस्ट काळातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे घेराव संस्कृती. या पद्धतीत कामगार मालकांना अक्षरशः घेरून ठेवत असत आणि मागण्या मान्य होईपर्यंत त्यांना बाहेरच पडू देत नसत. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तत्कालीन प्रशासनाने या घेराव पद्धतीला एक कायदेशीर आणि अधिकृत विरोधाचा मार्ग म्हणून मान्यता दिली होती. विचार करा, यामुळे व्यवसायांना आणि उद्योजकांना अक्षरशः ओलीस ठेवल्यासारखं झालं होतं. या काळात कम्युनिस्ट पक्षाने अत्यंत पद्धतशीरपणे आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. स्थानिक पक्ष युनिट्स, ट्रेड युनियन्स आणि विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून नोकऱ्या आणि संसाधनांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं गेलं. याच व्यवस्थेमुळे राज्यात असं वातावरण तयार झालं जिथे धाकदपटशा आणि हिंसेला एक प्रकारे लाजाश्रय मिळाला. आणि साहजिकच अशा वातावरणात टिकून राहणं कठीण झाल्यामुळे कंपन्यांनी राज्याबाहेरचा रस्ता धरला. यानंतर येतो आपला तिसरा भाग, 2011चा राजकीय भूकंप, ज्यातून एका प्रस्थापित विरोधी चळवळीचा आणि साहजिकच टीएमसीचा उदय झाला. ममता बॅनर्जी यांनी सिंगूरमधल्या टाटा नॅनो प्रकल्पाला प्रखर विरोध केला आणि आपली तळागाळातील नेत्या अशी ओळख पक्की केली. सलग 26 दिवसांच्या उपोषणामुळे टाटांसारख्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पाला बंगाल सोडून गुजरातमध्ये स्थलांतरित व्हावं लागलं. या घटनेमुळे त्यांना राजकीय लोकप्रियता प्रचंड मिळाली, पण दुसरीकडे राज्याचा हजारो कोटींच्या खासगी गुंतवणुकीचं मोठं नुकसान झालं. इथे खूप मोठी विसंगती दिसून येते. सुरुवातीला विद्यार्थ्यांना सायकली वाटप, रास्त दरात औषधे, अशा खूप चांगल्या आणि विचारपूर्वक बनवलेल्या कल्याणकारी योजनांची आश्वासने दिली गेली. पण प्रत्यक्ष सत्तेत आल्यावर काय झालं? ज्या केडर आणि दादागिरीच्या संस्कृतीने आधीच्या राजवटीत राज्याचं नुकसान केलं होतं, अगदी त्याच व्यवस्थेची इथेही पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळाली. आता आपण विश्लेषणाच्या चौथ्या भागाकडे येऊया. आजच्या घडीला बंगालसमोर नक्की कोणती आधुनिक संकटे उभी आहेत? या विश्लेषणातून सध्याच्या आव्हानांचे 3 प्रमुख स्तंभ समोर येतात. पहिला, सिस्टमिक किंवा संस्थात्मक भ्रष्टाचार. दुसरा, राजकीय हिंसाचार आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न. आणि तिसरा, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली अर्थव्यवस्था आणि बदलतं लोकसंख्याशास्त्र.
संस्थात्मक भ्रष्टाचाराचा मुद्दा घ्यायचा झाला तर स्थानिक पातळीवर मिळालेल्या अमर्याद अधिकारांचे परिणाम आपल्याला मोठ्या घोटाळ्यांमध्ये दिसतात. शिक्षक भरती घोटाळा हे याचे एक ठळक उदाहरण, जिथे गुणवत्तेला डावलून लाच घेऊन नोकऱ्या वाटल्या गेल्याचे आरोप आहेत. याचा फटका म्हणजे 25,000 शिक्षकांना नोकरी गमवावी लागली आणि एका राज्यमंत्र्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची रोकड सापडली. यापुढचा विषय अतिशय संवेदनशील आणि तितकाच गंभीर आहे, हिंसा आणि सुरक्षा. 2012च्या पार्क स्ट्रीट प्रकरणापासून ते अलीकडे समोर आलेले संदेशखालीचे आरोप आणि आर्जीकर रुग्णालयात घडलेली ती अत्यंत दुःखद घटना, ही संपूर्ण साखळीच राज्यासमोरच्या महिला सुरक्षा आणि हिंसेच्या गंभीर प्रश्नांवर बोट ठेवते. स्थानिक पातळीवरील प्रबळ लोक प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेलाही कसे जुमानत नाहीत, हे वारंवार या आरोपांतून समोर आले आहे. आता राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर एक नजर टाकूया. अर्थसंकल्पाचा तब्बल 45% हिस्सा म्हणजे जवळपास 1.8 लाख कोटी रुपये हे फक्त आणि फक्त तत्काळ सामाजिक कल्याणावर म्हणजेच मोफत योजनांवर खर्च केले जात आहेत. दीर्घकालीन विकासापेक्षा अशा योजनांवर भर देण्याच्या रणनीतीमुळे राज्यावरचं कर्ज एवढं वाढलंय की ते आता GDPच्या 38% जाऊन पोचलंय. या स्रोतांमध्ये आणखी एका अतिशय संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यावर प्रकाश टाकलाय, तो म्हणजे घुसखोरीची किंवा बेकायदेशीर इमिग्रेशनची कथित साखळी. सीमेवरून होणारा अनियंत्रित प्रवेश, सेफ हाऊसेस आणि मग थेट आधार कार्ड आणि स्थानिक रहिवासी दाखले मिळवणं. असा आरोप आहे की ही संपूर्ण यंत्रणा व्होट बँक तयार करण्यासाठी वापरली जातीये, ज्यामुळे भविष्यात लोकसंख्याशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मोठे धोके निर्माण होऊ शकतात. पण इतक्या सगळ्या अडचणी आणि संकटे असली तरी आशेचा किरण नक्कीच आहे. विश्लेषणाचा 5वा आणि शेवटचा भाग आपल्याला सांगतो की बंगालचं पुनरुज्जीवन आजही शक्य आहे. कारण बघा, भौगोलिकदृष्ट्या बंगालकडे असे काही फायदे आहेत जे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कोलकाता बंदराचं मोक्याचं ठिकाण, बंगालच्या उपसागरातून होणाऱ्या व्यापार मार्गांशी असलेली जवळीक आणि पूर्वेकडील व्यापारी कॉरिडॉरशी जोडणी. जर योग्य संरचनात्मक सुधारणा केल्या तर हा प्रदेश संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियाई व्यापाराचं एक सर्वात मोठं आणि भक्कम आर्थिक प्रवेशद्वार नक्कीच बनू शकतो. शेवटी सांगायचं तर पायाभूत सुविधा आणि क्षमता तिथे आधीपासूनच आहे. पण आता सर्वात मोठा आणि निर्णायक प्रश्न हा उरतो की इथली पुढची धोरणे अल्पकालीन राजकीय फायद्यांपेक्षा स्थैर्य आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य देऊ शकतील का? ते गमावलेलं वैभव पुन्हा मिळवण्यासाठी आणि एक खरा आर्थिक रेनेसा घडवून आणण्यासाठी जो राजकीय विश्वास लागतो तो बंगाल निर्माण करू शकेल का? या एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.